नमस्कार. अष्टमस्थानी राहू जर असेल तर अशी व्यक्ती म्हणजे शुभ राहू असेल तर अशी व्यक्ती खूप छान पंडित असते, दीर्घायुष्य असते, ह्यांची प्रकृती खूप छान असते. म्हातारपणापर्यंत यांना खूप काही धनलाभ किंवा वेगवेगळे लाभ मिळून जातात. वारसा हक्काने व दत्तक वारसाने यांना संपत्ती लाभते. पिढीजात श्रीमंती मिळतेच मिळते व स्वपराक्रमाने सुद्धा हे मिळवतात. मृत्यूसमयी यांच्याकडे खूप संपत्ती असते. अकल्पित लाभ किंवा अचानक लाभ हा ह्या राहूचा गुण आहे. पण जर हा राहू अशुभ असेल तर खूप विचित्र गोष्टी यांच्या आयुष्यामध्ये घडू शकतात. जर हा राहू गुरुच्या बरोबर असेल तर पुत्रचिंता किंवा त्या प्रकारची चिंता नेहमी ह्यांच्या मनामध्ये असते. जर हा राहू मंगळाबरोबर असेल तर भावंडांबरोबर वैर दाखवते. हा अशुभ राहू काही ना काही ह्यांना भीती किंवा गुप्त विचार किंवा न संपणारी चिंता देतो. यांना त्यांच्या मृत्यूविषयी सतत चिंता वाटत राहते. पिशाच्य पीडा सुद्धा यांना बाधू शकते. अकालीन मृत्यू येण्याचे सुद्धा योग येऊ शकतात. तर अशा अशुभ राहूसाठी उपाय म्हणून महामृत्युंजय स्तोत्र रोज पठण करावे.